तिच्या वागण्यावरनं मला अंदाज आला, तिचा आणि इतरांचाही. आम्हाला वाटलं तुला डिटेल काही माहित नसेल, कारण तू जेमतेम घरी येतोस त्यातल्या अर्धा वेळ तुला कामाचे फोन येत असतात म्हणून म्हटलं. नाही, पण मला विजयाचा स्वभाव माहिती आहे ना. त्यांना तिच्या अंगात ना एक विशिष्ट प्रकारचं झपाटलेपण आहे. म्हणजे 18 तास काम करू शकते. एखाद्या भावनेने तिचा ताबा घेतला ना की मग घेतला. मागे तुम्हाला आठवते ते साक्षीचे केस कापण्यावरून झालं होतं, किंवा मला ते एजन्सी उघडायची होती, त्यावेळेस मला मदत म्हणून आदित्यनी तो एक चेक देऊ केला होता. दादा. काय रे? ठीक आहे. काय आधी? अरे काय आहे तुझ्या एजन्सीसाठी माझ्याकडून? अरे पर्सनल लोन घेतलंय मी माझ्या नावावर. आदित्यने त्याच्या नावावर तुझ्यासाठी लोन घेतलंय का? तुला कसं कळलं? मला कसं कळलंय ते महत्वाचं नाहीये. मला फक्त इतकंच कळतंय की आपल्याला नकोय ते. अशीच एकाच विचाराने झपाटली होती. आणि मग अशा वेळेस तिला काही ऐकू येत नाही, समोरचं दिसतही नाही. आणि मग ती लाट ओसरली की तिला स्वतः रिअलाइज होतं. आपल्याला काही करावं लागत नाही, आपल्याला फक्त पेशन्स ठेवावं लागतं. हो, पण यावेळी जरा जास्तच ठेवावं लागलाय पेशन्स. आम्ही तिच्याच कलाने घेतोय रे. ना काय झालं ना, अचानक आदित्य आणि मेघनाला ते पुण्याचं पॅराडाईज मिळालं, त्यामुळे जरा खट्टू झाले. मिड लाईफ क्रायसिस सुरू झाला तिचा. पण ना डोंट वरी, म्हणजे मला खात्री आहे की तिला रिअलाइज होईल. तुला कॉन्फिडन्स आहे ना? चालेल, चला, माय टाइम इज अप. तू बोलतोयस ना आदित्यशी? अहो, नक्की बोलतो मी. काय हो ना, काय झालं? अरे काय नाही, परत बाय येणार घरात, मला परत लहान व्हावं लागणार. तुमच्या वेळी झालं होतं त्याच्यानंतर परत एकदा. छान 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 छान, जरा उत्साह आला मला. बोल बोल बोल. बोलतो. चला येतो मी. काय मॅडम? काय आज मूड एकदम सॉलिड दिसतोय. सांगितल्याप्रमाणेच करतेस ना तू? हो. हा, आणि त्यांचाही मूड चेंज होतोय बहुतेक. पण सकाळी जाम पंचायत झाली हा माझी. का ग? मी ताईंसाठी थर्मास मधला चहा घेऊन गेले आणि चहा देणार तेवढ्यात अमित दादा कळवळत आले. का? आता त्याला काय झालं? अहो, हॉल मधून जाताना सोफ्यामुळे ठेच लागली त्यांना. तर बदललेल्या अरेंजमेंट वरून बोलले ते जरा. त्यांना नाही आवडलं वगैरे. शपथ. मग म्हणजे आगीत तेल ओतल्यासारखंच झालं. मलाही तेच वाटलं होतं. बरं, मला निघताही आहे ना, मी बिचारी आपली तशीच उभी. पण विजयाताई अजिबात चिडल्या नाहीत. अरे वा. हो, उलट त्या म्हणाल्या मी पण पडले असते एकदा, थोडं अडनिडच आहे. तर दादा म्हणाले बदलून टाका अरेंजमेंट. मग हो म्हणाली ती. हो ताई, त्या चक्क हो म्हणाल्या. काय सांगतेस? बरं, दादांनी मला आलं घालून ताजा चहा करायला सांगितलं. जाम घाबरले होते मी, पण त्यालाही त्या हो म्हणाल्या. म्हणजे बुरुज ढासळायला सुरुवात झाली तर असं वाटतंय दादा मला पण. आणि तुम्ही ऑर्डर्स बाबत जे काही सांगितलं ना, ते सगळं केलं मी. ग्रेट. त्यालाही त्या हो म्हणाल्यात. एक मिनिट, म्हणजे तुझी मदत विजयाने एक्सेप्ट केली? हो. मी त्यांना म्हंटल की तुम्ही ऑर्डर्सवर लक्ष केंद्रित करा, बाकी सगळं मी करते, तुम्ही सांगाल तसं करते. जय हो. सॉरी. काय मेघना, तुझ्या बाबांबरोबर राहून ना सारखं जय हो करायची सवय झाली. पण काळजी करू नकोस, आता समीट दूर नाही म्हणायचा. आणि बघ, आता गणपती बाप्पा घरात येणार आणि घरातलं वातावरण प्रसन्न होणार म्हणजे होणार. आणि समजा तसं नाही झालं तर हा तुझा सतीश दादा, हा तुला शब्द देतोय, विजयाशी हा इश्यू बोलेल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल.
आय प्रॉमिस. बघितलास, नवरा असावा तर असा. बायको कशीही असली तरी हो का?